नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय एलएस मराठी। येत्या काही दिवसांमध्ये रेशन दुकानांऐवजी थेट पेट्रोल पंपांवरून रॉकेल विक्री करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। काही काळापासून एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले। या संकटावर उपाय म्हणून सरकारने पुन्हा रॉकेलचा म्हणजेच केरोसिनचा आधार घेतलाय। गॅस टंचाईमुळे रॉकेलचा पुन्हा वनवास संपलाय। आता थेट पेट्रोल पंपावरून रॉकेलची विक्री होणार आहे। काही वर्षांपासून रॉकेल मुक्त होण्याच्या मार्गावर असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा रॉकेलचं युग परतण्याची चिन्ह आहेत। पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने तातडीचा उपाय म्हणून रॉकेलचा पुरवठा वाढवण्याचा आणि त्याची विक्री सुलभ करण्याचा निर्णय घेतला। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच विधिमंडळात या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली। रेशनिंग दुकानांमार्फत होणारी रॉकेलची जुनी वितरण यंत्रणा सध्या अनेक ठिकाणी विस्कळीत झाली आहे। त्यामुळे ग्राहकांना सहज रॉकेल उपलब्ध व्हावं यासाठी निवडक पेट्रोल पंपांवरून रॉकेल विकण्याची परवानगी तेल कंपन्यांना देण्यात आली आहे। हे रॉकेल 61 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध असेल असंही स्पष्ट करण्यात आले। काही वर्षांपूर्वीपर्यंत रॉकेल ग्रामीण आणि शहरी भागातील स्वयंपाकाचं मुख्य इंधन होतं, मात्र खालील कारणांमुळे ते हळूहळू बाजारातून गायब झालं। केंद्र सरकारने घराघरात गॅस पोहोचवल्यानं रॉकेलची मागणी 90% अधिक घटली। सरकारने रॉकेलवरील सबसिडी पूर्णपणे बंद केल्यानं त्याचे दर पेट्रोलच्या जवळ जाऊन पोहोचले। परिणामी रेशनवरील स्वस्त रॉकेल बंद झालं। डिझेलमध्ये रॉकेल मिसळून होणारा काळा बाजार रोखण्यासाठी सरकारने त्याचा पुरवठा मर्यादित केला होता। इस्रायल इराण संघर्षाचा परिणाम भारताच्या गॅस आयातीवर झाला आहे। भारत आपली 60% गॅसची गरज आयातीद्वारे पूर्ण करतो, ज्यातील मोठा वाटा आखाती देशांतून येतो। सध्या निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे गॅस सिलेंडरच्या बुकिंगचा कालावधी वाढलाय। अनेक ठिकाणी काळा बाजार देखील सुरू झालाय। या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने खालील पावलं उचलली आहेत। व्यावसायिक वापरापेक्षा घरगुती वापरासाठी गॅस पुरवठा देण्यावर सरकारने भर दिलाय। हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना गॅसऐवजी कोळसा किंवा रॉकेल वापरण्याची तात्पुरती मुभा दिली आहे। राज्याचे गॅस उत्पादन दिवसाला 9,000 वरून 11,000 मेट्रिक टन पर्यंत वाढवण्यात आलंय। महाराष्ट्र सरकारने राज्यभरात 2100हून अधिक ठिकाणी छापे टाकून 12 लाखांहून अधिक सिलेंडर जप्त केले। 18 जणांना अटकही केली आहे। राज्यात गॅसचा पुरेसा साठा असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये किंवा सिलेंडरचा साठा करू नये असं आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय। गॅस बुकिंग ॲप्समधील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तेल कंपन्यांना सूचना देण्यात आल्यात। तक्रार निवारणासाठी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू केली जाणार आहे। ही गॅस टंचाई तात्पुरती असून येत्या काही आठवड्यांमध्ये पुरवठा सुरळीत होईल अशी ग्वाही सरकारने दिली आहे। सध्या गावाकडे या गोष्टींच्या झळा जास्त बसत नसल्या तरी शहरातील लोकांचे मात्र वांदे झाले। अनेक गॅस एजन्सी बाहेर सध्या अनेक किलोमीटरच्या रांगा लागल्यात। सरकारकडून पुरवठा सुरळीत असल्याचं आवाहन वारंवार करण्यात येत आहे, मात्र थेट ग्राउंडवरची परिस्थिती काहीशी वेगळी आहे। त्यामुळे तुटवडा आहे हे स्पष्ट दिसून येत आहे। अनेक हॉटेल व्यावसायिक आर्थिकरित्या बर्बाद झाले, कारण हॉटेल बंद झाल्यानं त्यांच्या उपजीविकेवर थेट संकट आलंय। अनेक कामगार शहरं सोडून गावाची वाट धरतायत। अनेक नोकरदार मुलं, कॉलेजचे विद्यार्थी शहरं सोडून गावाकडे परततायत। त्यामुळे हे संकट लवकर टळलं नाही तर पुढच्या परिस्थितीची कल्पनाच न केलेली बरी। त्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर संपो आणि पुरवठा सुरळीत हो अशीच प्रार्थना प्रत्येक जण करतोय। पाहत रहा एलएस मराठी।